हेलो बोला गुरु दत्तात्रेय महाराज की अमृतमय संतवाणी भाग 28वा दत्त कृपेने भजन प्रवचन ओव्या आणि सत्यनारायणाची आरती प्रकाशित होत आहे। परमात्मा परब्रह्मा सदानंद जगद्गुरु परमात्मा परब्रह्मा सदानंद जगद्गुरु सदानंद जगद्गुरु सदानंद जगद्गुरु बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय। महापूजा मांडली रांगोळी काढली महापूजा मांडली रांगोळी काढली रांगोळी काढली रांगोळी काढली रांगोळी काढली यावे देवा गुरु माऊली यावे देवा गुरु माऊली गुरु दत्तात्रेय महाराज की जय। आता रांगोळीचं पद आपल्याला ऐकायला मिळेल आणि ते अभंगाच्या चालीवर कारण काय महापूजा मांडल्या जाते रांगोळी काढल्या जाते आणि तीही भजन प्रवचन काय जे काही आपल्याला ऐकायला मिळेल ते बगर वाद्याचं असतं। कारण जुनी प्रथा आहे बगर वाद्यावर म्हणायची म्हणून त्या नियमाने आपल्याला ऐकायला मिळेल। बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय। महापूजा मांडली रांगोळी काढली महापूजा मांडली रांगोळी काढली यावे देवा गुरु माऊली आनंद आनंद यावे देवा गुरु माऊली आनंद आनंद अनेक रंग रांगोळी पापाची होईल होळी अनेक रंग रांगोळी पापाची होईल होळी दिगंबर भक्त खेळी आनंद आनंद दिगंबर भक्त मेळी आनंद आनंद रांगोळीला अनेक घर भक्तांचा दरबार रांगोळीला अनेक घर देवाचा दरबार अणषड विकार होईल सूर आनंद आनंद षड विकार होईल चूर आनंद आनंद जीव शिव हे दोन्ही भजती केली जीवानी जीव शिव हे दोन्ही भजती केली जीवानी अन काढा दत्ता भवातून आनंद आनंद काढा दत्ता भवातून आनंद आनंद मायेचा कैसा खेळ जीव भक्षी विषय फळ मायेचा ऐसा खेळ जीव भक्षी विषय फळ अन देवा येऊद्या कळवळ आनंद आनंद अन दत्ता येऊद्या कळवळ आनंद आनंद देवा तुझी आवाजलीला माया कळेना कोणाला दत्ता तुझी आवाजलीला माया कळेना कोणाला अन भक्तासाठी सगुण झाला आनंद आनंद भक्तासाठी सगुण झाला आनंद
दत्त माऊली आनंद कृपा करा दत्त माऊली आनंद आनंद यावव्या नित्यदाता मोक्षाचा तू दाता यावव्या नित्यदाता मोक्षाचा तू दाता तारी तारी देवा दत्ता आनंद आनंद तारी तारी देवा दत्ता आनंद आनंद बोरकराचा मार्ग खरा सद्गुरु नीती पालन करा बोरकराचा मार्ग खरा सद्गुरु नीती पालन करा आणि तरुण जाल भवसागरा आनंद आनंद तरुण जाल भवसागरा आनंद आनंद गुरु दत्तात्रय महाराज की जय देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 रांगोळी काढली आता आनंद यावे तुम्ही आता रांगोळी काढली नाथा आनंद यावे तुम्ही आता रांगोळी काढली नाथा आनंद यावे तुम्ही आता किती सुंदर ही रांगोळी किती सुंदर ही रांगोळी आनंदली भक्त मंडळी तुझ्या हाती सारी सत्ता आनंद यावे तुम्ही आता रांगोळी काढली दत्ता आनंद यावे तुम्ही आता काढून या अनेक घर काढून या अनेक घर कृपा करी आम्हावर दिगंबर पारागाता आनंद यावे तुम्ही आता रांगोळी काढली दत्ता आनंद यावे तुम्ही आता अनेक रंग भरून त्याला अनेक रंग भरून त्याला इति शोभा महापूजेला विसरू नका तुम्ही भक्ता आनंद यावे तुम्ही आता रांगोळी काढली नाथा आनंद यावे तुम्ही आता रांगोळी ही पूर्ण झाली क्षमा करा गुरु माऊली बोरकर म्हणे पदरी घ्या भक्तानंद यावे तुम्ही आता रांगोळी काढली दत्ता आनंद यावे तुम्ही आता सद्गुरु महाराज की जय देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 सद्गुरु महाराज की जय। आता वंदन होईल या आनंद मार्गाच्या नीतीप्रमाणे पण भगवद्वाद्याचं आपल्याला सांगितलंय आनंद मार्गामध्ये आता तरी कुठं कुठं आहे वाद्य नाहीतर पहिलं तर भगवद्वाद्याचे सर्व भजने व्हायचे आणि तेही सर्वांना आवड वाटणारे पहिले वंदन आनंदाला यावे देवा यावे महापूजेला यावे देवा यावे महापूजेला पहिले वंदन आनंदाला यावे देवा यावे महापूजेला यावे देवा यावे महापूजेला दुसरे वंदन गुरु दत्ताला
दुसरे वंदन गुरु दत्ताला समाधान लाभो सद्भक्ताला समाधान लाभो सद्भक्ताला तिसरे वंदन आत्र ऋषीला तिसरे वंदन आत्र ऋषीला नाम चिंतन धड मला नाम चिंतन धड मला चौथे वंदन अनुसयाला चौथे वंदन अनुसयाला षडविकार सारे जावलयाला षडविकाराई जावलयाला पाचवे वंदन साधू संतांना पाचवे वंदन साधू संतांना उपकार त्यांचे हो फिटेना उपकार त्यांचे हो फिटेना सहावे वंदन भक्त मंडळीला सहावे वंदन भक्त मंडळीला सोडू नका तुम्ही आनंद मार्गा सोडू नका तुम्ही भक्ती मार्गाला सातवे वंदन गुरु सद्गुरुला सातवे वंदन गुरु सद्गुरुला भक्ती मार्ग त्यांनी शिकविला भक्ती मार्ग त्यांनी शिकविला आठवे वंदन सद्भक्तासी आठवे वंदन सद्भक्तासी आत्मज्ञान झाले आहे त्यासी आत्मज्ञान झाले आहे त्यासी नववे वंदन निराकाराला नववे वंदन निराकाराला बोर कर दास शरण गेला बोर कर दास शरण आला गुरु दत्तात्रेय महाराज की जय गुरु दत्तात्रेय महाराज की जय आता भजन होईल सर्वांनी श्रवण करा आणि संत नीतीला जागा नाम कधी घेणार प्राण्या असाच का जाणार नाम कधी घेणार मानवा असाच का जाणार काम करिता आयुष्य गेले काम करिता आयुष्य गेले शरीर साले निर्धार कधी करणार निर्धार कधी करणार प्राण्या असाच का जाणार नाम कधी घेणार प्राण्या असाच का जाणार दवाखान्यात पैसा गेला दवाखान्यात पैसा गेला निरोगी तू नाही झाला चिंता रोग होणार प्राण्या चिंता रोग होणार प्राण्या असाच का जाणार नाम कधी घेणार प्राण्या असाच का जाणार पत्नी पुत्राचा त्रास आती पत्नी पुत्राचा त्रास आती गण गोत्र सुखाचे सोबती अंती एकला जाणार प्राण्या
अंती एकला जाणार प्राण्या नाम कधी घेणार नाम कधी घेणार प्राण्या असाच का जाणार नर देही जन्माला नर देही जन्माला कळोनिया का चुकला शेवटी 84 फिरणार प्राण्या शेवटी 84 फिरणार प्राण्या असाच का जाणार नाम कधी घेणार प्राण्या असाच का जाणार बोरकर सांगे संत नीती बोरकर सांगे संत नीती गुरु विना नाही गती उद्धार कसा होणार प्राण्या उद्धार कसा होणार प्राण्या असाच का जाणार नाम कधी घेणार प्राण्या असाच का जाणार सद्गुरु महाराज की जय बोला गुरु दत्ता बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय आता प्रवचन होईल लक्षामध्ये घ्या कारण जीवनामध्ये देवाची माया वेगळी आहे कुणाला काय देतो कुणाला काय देतो काही आपल्याला अनुभवाने समजला जातो धनामुळे मान राही धन हेच नरकास नेई म्हणून आणि तिने खर्च नका काही संत सांगून गेले हो धनामुळे काय मान राहतो प्रपंचामध्ये धन पाहिजे आहे पण हेच धन आणि तिने जर का खर्च केलं तर स्वर्ग कशा चालू नरक मिळतंय हे संतांनी सांगितलं पण कित्येक जण कळून ह्या चुकतात बरोबर संसारात संतती होई पूर्वीचे संचित काही परी सुपुत्र भाग्याने पाही ऐशीश्वरी माया हो संसारामध्ये संतती पाहिजेच आहे पण पूर्वीचं संचित पत्री असेल तर सुपुत्र जन्माला येईल नाहीतर काय एक नाही 4 मुलं असले तर ह्या कलियुगाच्या काळामध्ये जुन्या आईबापाची फजिती आहे हे अनुभवाने लक्षामध्ये येईल घरी धनधान्य भरपूर परी दवाखाना करी वारंवार डॉक्टर पथ्य सांगे साचार हे खाऊ नये ते खाऊ नये हो घरी भरपूर धनधान्य आहे पैसा आहे पण देवाला कधी घडलंच नाही जायला काय सांगता दवाखान्याची वारी नेहमी डॉक्टरनं पथ्य सांगितली काय खायला काही जमणार नाही गव्हाची पोळी जमणार नाही तूप जमणार नाही दूध जमणार नाही मग काय साधं खाता खाता आयुष्य निघून जातो अशी देवाची माया आहे म्हणून सावधान रहा संतांनी सांगितलं काही पचे जयासी उत्तम न मिळेना तयासी देवाची माया ऐशी कष्ट करी रात्रंदिन हो अहो एखाद्या बिचाराला काय बी द्या साधी साधी जरी असेल चटणी असेल तरी भरपूर जेवण होतंय बिचाराचं पण अन्ना करता तडपडतो वेळेवर कंट्रोल मिळत नाही वेळेवर घ्यायला पैसा मिळत नाही देवाची माया अशी आहे कष्ट करूनही खायला पोटभर मिळत नाही बरोबर जशी उत्तम गादिवसी झोप येईना तयासी रात्रंदिन चिंता जीवासी शरीर कैसे झाले हो अहो एखाद्याला काय झोपायला उत्तम गादी आहे पण चिंता आहे जीवाला झोप येत नाही आणि एखाद्याला काय खाली टाकलं टाकल्याबरोबर झोप येतात काय विचार आहे देवाच्या मायेचा रात्रंदिन काम करी मिळाले अन्न भक्षण करी शयन करी भूमीवरी जाग येईना तयासी हो
काय सांगता? हो, रात्रंदिवस चिंता आहे, गादीवर झोप येत नाही. आणि एखाद्याला रात्रंदिवस काम आहे, अहो आहे ते सेवन करायचं. हो, भूमीवर जरी अंग टाकलं तर चटकन झोप आलं की नाही, जाग सुद्धा येत नाही. आणि एखाद्याला गादीवर झोप येत नाही. अशी देवाची माया आहे. म्हणून संत नीतीला जागा, आलेला पैसा अनितीनं खर्च करू नका. एखाद्या गोरगरिबाला त्यांच्या लग्नाला मदत करा, खाण्याबद्दल कपड्याबद्दल मदत करा, पण अनितीनं वागू नका. चांदी सोन्याची मूर्ती केली, पूजा आरती उत्तम केली, इच्छा पूर्ण नाही झाली, देव भेटणार नाही. एखाद्या ठिकाणी काय सांगतात, सोन्याचा देव आहे, पूजा करतो, आरती करतो, पण मनामध्ये जी इच्छा आहे ती कधी परिपूर्ण होत नाही. कुत्र्याने नेली रोटी, नामदेव लागे पाठी, घेऊन तुपाची वाटी, संताने देव ओळखिला हो. अहो, जुना इतिहास बघा, शास्त्राधार. नामदेव जेवायला बसले भोजनाला, हा थोडं पाणी घ्यायला गेल्याबरोबर वाळलेली रोटी कुत्र घेऊन जात आहे. नामदेवाने ओळखलं, तुपाची वाटी घेतली आणि त्यांच्या पाठीमागे लागला. त्यांनी ओळखलं देव आहे. पण आज संतांनी नामदेवासारख्याने देव ओळखला, पण आज मानवाला मानवता येत नाही. हे नीट लक्षामध्ये घ्या. पूर्ण आयुष्य निघून गेले, सुख शांतीशी मुकले, माडी हवेली ग्रह बांधले, संतती संपत्ती भरपूर हो. पूर्ण आयुष्य निघून जात आहे, पण शांती नाही. उत्तम माडी बांधली काय, पण संतती नाही. काय करतात? नरदेही गुरु केला, सद्गुरुही सहज मिळाला, परी वेड्या परी वागू लागला, विद्या नवळे तयासी. काही काय म्हणतात, गुरु केला पाहिजे, मग सद्गुरु सहज मिळतात. अहो, गुरु केला, सद्गुरु केला, पण खरं ज्ञानाची प्राप्ती झाली नाही त्याला, कारण पथ्य सांभाळता नाही आली. काय करतात, ज्ञान मिळालंच नाही, फजिती आहे तेच आहे. बरं, मग या महाराजाकडे जावं, तिकडे जावं, ब्राह्मणाकडे जावं, महाराज करावं, समाधानच नाही. काय करता, गुरु करू नये. चार चौघारी घरी गती कुत्र्या समान, कोणी कथन सत्संगतीशी राहीना हो. अहो, चार चौघामध्ये मान मर्यादा आहे, पण घरी कुटुंबामध्ये हकालपट्टी करण्यामध्ये ते कुत्र्यासारखी गती आहे. कोणी भोजन सुद्धा जेवायला वाढत नाही. बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय. बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय. काय सांगावं, आज जगात काल मान तशा प्रकारचा आहे. चार चौघामध्ये मान मर्यादा आहे, पण घरी म्हटलं तर कुत्र्यासारखी गती आहे हो. संगतीमध्ये मग त्यांनी राहावं आणि घरामध्ये कसं वागावं हे शिकलं पाहिजे. हे सत्संगतीमध्ये जेव्हा राहील तेव्हा त्याला समजल्या जातं. घरी आहे भाला तरवार, भान ऐकताच कापे थरथर, हिम्मत नाही तिळभळ, काय करावे तयासी हो. काय सांगावं, घरी काठी आहे, तरवार आहे, सर्व आहे, पण भांडण लागली नजरेनं पाहिल्याबरोबर थरथर कापते. काय फायदा आहे त्यांच्या जीवनामध्ये? काय आहे एवढा भित्रा बरं त्या तरवारीचा, भाल्याचा? काय फायदा आहे? दवाखान्यात नित्य जाई, शरीर निरोगी नाही, रात्रंदिन चिंता वाही, औषध येई भरपूर हो. दवाखान्याची वारी आहे, शरीर निरोगी नाही, रात्रंदिवस चिंता, औषध भरपूर. अहो, गोळी घेतल्याशिवाय त्याला गमतच नाही. सकाळी घ्यावच लागते, संध्याकाळी घ्यावच लागते, पण निरोगी शरीर झालंच नाही. कलियुगी ऐसी गती, शिवासी जीवन देती हो. धनामुळे दोस्ती कित्येक करतात, फार मित्र मिळतात धनाच्या लोभामुळे, पण ज्या वेळेला प्रसंग बिकट येतो त्यावेळेला कोणी जवळ येत नाही. गावचा महाराज झाला, अधिकार त्यांनी मिळविला, खरे प्रेम नाही जनाला,
कामापुरता मामायसे झाले. गावामध्ये सरपंच आहे, गावातला महाराज आहे. बोलावता महाराज लग्नाला यावं लागतं बरं, आणि तुमच्याशिवाय भागतच नाही हो. हो मग काय, महाराजाला बोलवायचं लग्नाच्या वेळेला, पुन्हा रस्त्यावर भेटलं तर राम राम सुद्धा करायचा नाही. अहो पाटील आहे, सरपंच आहे, काम पडलं म्हणजे त्यांना भेटण्याकरता वेळातला वेळ काढून जायचं, आणि काम संपलं जाऊ द्या ना, त्याचा काय चांगला स्वभाव आहे का असे म्हणणारे जगामध्ये या कलियुगामध्ये आहेत. म्हणून सावधान राहा, देवाच्या मायेचा अंत लागत नाही. संत नीती पाळा आणि सत्संगामध्ये नेहमी राहा. जिकडे तिकडे प्रसिद्धी झाली, जनमान देऊ लागली, मायाशी पसरली, परी अमर नाही झाला हो. महाराज आहे, जिकडे तिकडे प्रसिद्धी आहे, पाटील आहे, सरपंच आहे, जिकडे तिकडे मान देतात, पण तो काही अमर झाला नाही आहे. बरोबर संत नीतीप्रमाणे घर उत्तम बांधले, परी संस्कार नाही चांगले, मग दुःख वाट्यास आले, सुख शांती नाही हो. उत्तम घर बांधलं पण संस्कार चांगले नाही. आमच्यासारख्या एखाद्या महाराजांनी म्हणलं का हो बाबा काहीतरी अन्नदान करावं लागतं, शास्त्र नीतीप्रमाणे होम हवन विधी, शांती होम, पोथी काहीतरी करा. जाऊ द्या महाराज, काय करायचं आहे, कशाला आगाऊचं. मग त्यांच्या वाट्याला दुःख आल्याशिवाय कधीच राहणार नाही, असं संत नीतीचा आधार आहे. म्हणून संत नीतीला जागा आणि सत्संगामध्ये राहा. शुद्ध वाचा नाही मुखासी, कोण शिकविले कोणाशी, काळाची गती ऐशी, आहार विहार तैसे झाले हो. अहो मुखाला चांगलं बोलण्याची सुद्धा वाणी शुद्ध नाही, कोण शिकवेल त्यांना, आणि तो काय ऐकते का बरं. संतांनी सांगितलं तो अतिशहाणा आहे, त्याला कारण एकच आहे, आहार विहार कशा प्रकारचे झाले आहे. निसर्गाची कैसी गती, देव दर्शनात जाती आणि किती मरती, कैसे घडले उत्तरखंडाप्रती, टीव्हीत पाहिले सर्वांनी. निसर्गाची वेगळी गती आहे, या काळाचं वेगळं आहे. अहो किती देव दर्शनाला गेले त्यावेळेला, बद्रिकाश्रमामध्ये, बद्रिकानाथ, केदारनाथ, उत्तरखंडामध्ये गेले. अहो कित्येक मेले, टीव्ही मध्ये सर्वांनी पाहिलं. म्हणून या नरदेहाला जन्म आल्यानंतर सावधान राहावं, संत नीतीला जागावं, आणि संत नीतीला जागून आपण सत्समागमामध्ये राहावं, सत्संग करावा. म्हणून आपल्या जीवनामध्ये असं जेव्हा वागाल तेव्हा समाधान मिळेल. बोरकर सांगे संतवाणी, कडून मानू नका घ्या ध्यानी, आचरणात घेई ज्ञानी, सुख समृद्धी मिळे तयासी. म्हणून माझं म्हणणं आहे, आता मी जे काही आपल्याला सांगितलं, आत्मा दुखवला असं काही म्हणू नका. संत नीती संत आधार आहे, आणि माझ्या जीवनामध्ये मला समाधान मिळतं, म्हणून संत आधार त्या दत्त कृपेने आपल्याला सांगत आहे. आचरणामध्ये तुम्ही घ्याल तेव्हा सुख शांती समृद्धी सर्व आनंदी आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय. देवा दत्ता दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता दत्ता. आपल्याला आता भजन ऐकायला मिळेल, सत्संगामध्ये नेहमी जावं आणि जीवनाला समाधान त्यामुळे मिळेल. बरोबर सत्संगात नित्य जावे मानवा, त्यात समाधान पावे. सत्संगात नित्य जावे मानवा, त्यात समाधान पावे. गुरु म्हणावे गुरु केला, गुरु म्हणावे गुरु केला, काम धंदा सरेना तुला, गुरुदर्शना तरी जावे मानवा, गुरुदर्शना तरी जावे मानवा, त्यात समाधान पावे.
सतसंगात नित्य जावे मानवा त्यात समाधान पावे निंदा द्वेष नको कुणाचा निंदा द्वेष नको कुणाचा नित्य ठेवी शुद्ध वाचा व्यवहारी सत्य राहावे मानवा व्यवहारी सत्य राहावे मानवा त्यात समाधान पावे सतसंगात नित्य जावे मानवा त्यात समाधान पावे भजनाला नित्य जासी भजनाला नित्य जासी किती त्रास जीवनासी व्यसन कशाला हवे मानवा त्यात समाधान पावे सत्संगात नित्य जावे मानवा त्यात समाधान पावे भजनाला गेल्यानंतर किती सुख समाधान मिळते जीवनाला किती त्रास आहे पण व्यसन कशाला बरं दारू कशाला भजन आत्मा दुखवला म्हणू नका संतांनी ते पालन करा नाहीतर आयुष्यभर भजन जरी करीत राहिले आपल्याला तिळभरही समाधान मिळणार नाही आणि ज्ञानवंत जरी असेल त्यांनी गुरु जरी केला तरी त्यांच्या जीवनामध्ये नीती नाही पालन केली तर समाधान मिळणार नाही ज्ञानवंत पंडित झाला ज्ञानवंत पंडित झाला गुरु नीती पाळी जीवाला सात्विक संगती राहावे मानवा सात्विक संगती राहावे मानवा त्यात समाधान पावे सतसंगात नित्य जावे मानवा त्यात समाधान पावे बोरकर माने सुख सोहळे बोरकर माने सुख सोहळे सतसंगती आनंद मिळे सतसंगती अनुभव मिळे अनुभव घेत जावे मानवा अनुभव घेत जावे मानवा त्यात समाधान पावे सतसंगात नित्य जावे मानवा त्यात समाधान पावे सद्गुरु महाराज की जय तुकडोजी महाराजांनी सांगितलं कोणी मित्र कोणाचा नाही शत्रू कोणी कोणाचा नाही आपण वागलो तसं जग राहतंय असं तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे म्हणून आपल्याला या भजनामधून सूचित करत आहे कोण बोरकर महाराज दत्त कृपेनं आपले कर्म चांगले असले पाहिजे आणि आपण चांगलं वागावं आपले कर्म पाही मानवा वैरी कोणीच नाही आपले कर्म पाही मानवा वैरी कोणीच नाही भजनात प्रश्न करीसी भजनात प्रश्न करीसी अभिमान आहे तुझसी अंतरी शोधून पाही मानवा अंतरी शोधून पाही मानवा वैरी कोणीच नाही आपुले कर्म पाही मानवा वैरी कोणीच नाही व्यसनाने वाया तू गेला व्यसनाने वाया तू गेला अपमान करे तुला अपमान करे तुला ज्ञान व्यर्थ हे जाई मानवा ज्ञान व्यर्थ हे जाई मानवा वैरी कोणीच नाही आपुले कर्म पाही मानवा वैरी कोणीच नाही धन संपत्ती आती झाली धन संपत्ती आती झाली सतसंगत नाही केली पश्चाताप मग होई मानवा
पश्चाताप मग होई मानवा वैरी कोणीच नाही आपुले कर्म पाही मानवा वैरी कोणीच नाही आत्मज्ञानी गुरु केला आत्मज्ञानी गुरु केला अनुभव नाही तुला अनुभव नाही तुला शास्त्र शोधून पाही मानवा शास्त्र शोधून पाही मानवा वैरी कोणीच नाही आपुले कर्म पाही मानवा वैरी कोणीच नाही संत सांगती निंदा करीसी संत सांगती निंदा करसी तुझे तूच बाबा भरसी तुझे तूच बाबा भरसी भोरकर्माने फजिती होई भोरकर्माने फजिती होई मानवा वैरी कोणीच नाही भोरकर्माने फजिती होई मानवा वैरी कोणीच नाही। गुरु दत्तात्रय महाराज की जय। बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय। काय सांगावं गुरुदेवा, अनेक प्रकारे जीवनामध्ये गुरु केला, सद्गुरु केला, तीर्थ केले, व्रत केले, पण समाधान नाही। ह्याबद्दल आपल्याला तुझ्याच रूपाने भजन गातो आहे दत्त प्रभू, ते भाविकांनी श्रवण करा। हे दुःख सांगावे कोणा दत्ता, हे दुःख सांगावे कोणा दत्ता, समाधान नाही मना। हे दुःख सांगावे कोणा, समाधान नाही मना। बालपण अज्ञानात गेले, बालपण अज्ञानात गेले, तरुणपण जेव्हाले मन विषयी रमले ना, मन विषयी रमले ना। हे दुःख सांगावे कोणा, हे दुःख सांगावे कोणा दत्ता, समाधान नाही मना। क्षणिक सुख जेव्हा रमलो, क्षणिक सुख जेव्हा रमलो, आई बाबा विसरून गेलो, आई बाबा विसरून गेलो। मुला बाळाची चिंता नाही, मुला बाळाची चिंता नाही दत्ता, समाधान नाही मना। हे दुःख सांगावे कोणा, समाधान नाही मना। मुला बाळाची लग्ने झाली, मुला बाळाची लग्ने झाली, माझी दशा आती केली, माझी दशा आती केली। पश्चाताप वाटे मना देवा, पश्चाताप वाटे मना। हे दुःख सांगावे कोणा, हे दुःख सांगावे कोणा देवा, समाधान नाही मना। गुरु करावे गुरु केला, गुरु करावे गुरु केला, पथ पालन नाही मला। सप्तव्यसने लागले नाही, सप्तव्यसने लागले ना। हे दुःख सांगावे कोणा, हे दुःख सांगावे कोणा देवा, समाधान नाही मना। हे दुःख सांगावे कोणा, समाधान नाही मना। मोर
अनुभव खरा बोर खर सांगे अनुभव खरा सतसंग तुम्ही धरा नाहीतर यम यातना नाहीतर शेवटी यम यातना देवा हे दुःख सांगावे कोणा समाधान नाही मना हे दुःख सांगावे कोणा समाधान नाही मना हे दुःख सांगावे कोणा गुरु दत्तात्रय महाराज की जय। आता अभंग होईल सर्व लक्षामध्ये घ्या आणि भाविकांनी नीतीला जागा। विषय सुख वाटे गोड विषय सुख वाटे गोड देवा धर्माची नाही चाळ देवा धर्माची नाही चाळ जिभेला तुझ्या आहे किती गोडी जिभेला तुझ्या आहे किती गोडी खाऊन येतेच तुला आवडी खाऊन येतेच तुला आवडी काम करीता आयुष्य सारे जात काम करीता आयुष्य सारे जात नाही आठवले देवदत्त नाही आठवले देवदत्त त्रितापाने देव हा पोळला त्रितापाने देव हा पोळला जाई आता शरण सद्गुरुला जाई जाई शरण सद्गुरुला बोर कर दास सांगे संतवाणी बोर कर दास सांगे संतवाणी आता तरी तुम्ही घ्या हो ध्यानी आता तरी तुम्ही घ्या हो ध्यानी गुरु दत्तात्रय महाराज की जय। गुरु दत्तात्रय महाराज की जय। आपण सत्यनारायण करतो घरी अहो प्रत्येकाने माहित आहे कारणास्तव शुभ वेळी करण्यामध्ये येतोय पण त्यांच्यामधली नीती आपण लक्षामध्ये घेत नाही। अहो मी तर देवाचा सेवक आहे दत्तप्रभूचा माझं अज्ञान जीवन आहे सर्वांना माहित आहे काय घ्यावं काय घेऊ नये पण आपण नीट लक्षामध्ये घ्यावं संत नीती पालन करावी आणि सत्यनारायणामधला ज्ञान उपदेश आहे तो सर्व नीट लक्षामध्ये घ्यावा। आता आपल्याला आरती ऐकायला मिळेल त्या सत्यनारायणाच्या पोथीमध्ये देवाची कृपा कशी झाली आपल्यावर आणि काय झाली ही आपल्याला ते भजनाद्वारे ऐकण्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कशी फजिती झाली त्या शावकाराची हे आपल्याला सर्वांना माहित आहे। आता सर्वांनी आरती श्रवण करा नवीन आहे आणि दत्त कृपेने जमलेली आहे। आरती सत्यनारायणाची आरती नारायणाची इच्छा पुरवी देवा मुची आरती नारायणाची इच्छा पुरवी देवा मुची भिक्षा मागे ब्राह्मण भेट दिली तुम्ही जाण भिक्षा मागे ब्राह्मण भेट दिली तुम्ही जाण कृपा झाली किती तुमची कृपा झाली
किती तुमची इच्छा पुरवी देवामुची आरती नारायणाची इच्छा पुरवी देवामुची भक्तांनी नवस केला कन्या दिली देवा त्याला भक्तांनी हो नवस केला कन्या दिली देवा त्याला आठवण नाही नवसाची आठवण